बरं जाऊ दे. उद्या मला जायचंय तर मला सगळी व्यवस्था बघावी लागेल. इथली कामं व्यवस्थित सोपवावी लागतील नोकरांवर. लक्ष ठेवायचं. 2-3 दिवस इथे पप्पा आणि तू. नोकरांना सूट द्यायची नाही बिलकुल सुद्धा. तुषारनं मानेनेच हो म्हटलं. तो त्याच्या कामात गर्क झाला. निशिगंधाची दिवसा पॅकिंग तर झालीच होती, पण रात्रीच्या वेळेला जेव्हा वेदांत घरी आला तेव्हा परत पॅकिंग कशी कशी केली याची चेकिंग करू लागला. तिनं तिथं नेसायला चांगल्या साड्या आणि काही चांगले ड्रेस घेतले होते, जे तिनं तिच्या माहेरहून तिच्या भाऊ बहिणीनं घेऊन दिले होते. त्याने ते ड्रेस साड्या काढून खाली फेकून दिल्या. म्हणाला, हे बघ निशू, आता तू तुझ्या त्या गरीब फॅमिलीतली नाही. वेदांत राठोडची बायको म्हणून तुला लोक बाहेरसुद्धा माझी बायको म्हणून तू अशा कपड्यात असशील. मला किती खाली मान घालावी लागेल, किती अपमान होईल माझा. इकडून जाताना तू तुझ्या पद्धतीनं साडी वगैरे काय घालायचं ते घालू शकतेस. मात्र तिथे जेव्हा आपण हॉटेलात राहू तेव्हा मी सांगितलेले कपडे तुला घालावे लागतील. तिथे बघ कशा असतील मुली, त्याप्रमाणे तुला राहावं लागेल. निशिगंधाला तर ते मान्य नव्हतं. मात्र वेदांच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागलो तर त्याच्या मनात आपण जागा करू शकू. एक पत्नी म्हणून तो आपल्याला चांगला दर्जा देईल आणि संसार सुधारेल आपला. या हेतूनं तिनं आनंदानं त्याला हो म्हटलं. दोघे मिळून पॅकिंग करू लागले. इतक्यात निशिगंधाच्या माहेरून वहिनी आणि भावाचा फोन आला. भावाचा आवाज ऐकून तिचं मन भरून आलं, पण तिनं काही सांगितलं नाही. सगळं चांगलं सांगितलं. निशूचा भाचा सार्थक म्हणाला, आत्तू, तू खूप आठवण येते ग तुझी. ये ना लवकर, केव्हा येशील? आई मला मारते तेव्हा तू माझी बाजू घेऊन आवरायची. आता कोणीच आवरत नाही मला. आईचा मार खावा लागतो मला. इकडं निशिगंधाच्या डोळ्यात अश्रू आले. तरी ती म्हणाली, येते रे राजा, नक्कीच लवकर येईल. बरं, आईला सांगेन मी तुला मारू नको म्हणून. पण तू पण आईनं सांगितलेलं ऐकायचं, अभ्यास करायचा, शहाण्या मुलासारखं राहायचं. मग आई कशाला मारेल तुला? त्यानंतर भारतीने फोन घेतला आणि म्हणाली, अगं दिदडे, सगळं राहू दे. जीजू कसे आहेत ते मला सांग. तुझ्याशी खूप चांगले बोलतात ना. तुला हनीमूनला घेऊन जाणार आहेत का गं? कुठे घेऊन जाणार आहेत सांग ना मला. वेदांत सगळं ऐकत होता. त्याचा तसा दराराच होता की त्याच्या समोरचं फोन तिनं ऐकायलाच पाहिजे. तिच्याशी परकी व्यक्ती कोण बोलत आहे ते समजायला पाहिजे म्हणून. वहिनी हसतच भारतीजवळून फोन घेत म्हणाली, वेडपट कुठली, काही पण विचारतेस. तिथे जवळपास तिचे घरवाले असतील, काय म्हणतील ते? वहिनी म्हणाली, निशू, तुझं मूळ परतावणीसाठी घ्यायला यायचं विचारते तुझ्या सासूबाईला. दे तुझ्या सासूबाईजवळ फोन. निशू म्हणाली, वहिनी, उद्या आमच्या दोघांचा गोव्याला जाण्याचा बेत आहे, म्हणून सासूबाईंशी तुम्ही बोला, पण ते तुम्हाला त्यानंतरच घ्यायला यायला लावतील. मी देते त्यांच्याजवळ, नंतर बोला, आधी माझ्याशी. फोन स्पीकरवरच होता. तेवढ्यात भारती म्हणाली, वाव दीदी, हनीमूनसाठी जात आहे, मला सांगितलं पण नाही. किती मज्जा ना तुझी. हे बघ, पण तिथून माझ्यासाठी छान ड्रेस आणायचा, नवीन लिपस्टिक पण. अजून तिथं काहीतरी नवीन मेकअपसाठी मिळेल, ते पण घेऊन यायचं. सार्थक म्हणाला, आत्तू, माझ्यासाठी पण खूप काही आणायचं छान छान. का मी लिस्ट करून देऊ, डायरेक्ट व्हॉट्सअपवर पाठवतो. निशिगंधा म्हणाली, ओके ओके बाबा, चल मी आमच्या मम्मीजवळ मोबाईल नेऊन देते. वहिनीला बोलायचं ना त्यांच्याशी. असं म्हणून ती खाली गेली आणि तिच्या सासूबाईजवळ फोन देऊन परत वरती पॅकिंगसाठी आली. फोन चालू असेपर्यंत वेदांतनं सगळं बोलणं ऐकून घेतलं. ती खाली फोन घेऊन परत आल्यानंतर तो निशिगंधाला म्हणाला, हो निशी, सगळ्यांनी एक एक लिस्ट करून द्या म्हणावं त्यांना. आठवणीनं घेऊन येऊ त्यांनी सांगितलेलं सगळं. निशिगंधा त्याच्याकडे आश्चर्यानं बघू लागली. तिला वाटलं, हा एकदम असा काय सांगतो आहे. हा तर असं कधी सांगू शकत नाही. पण लग्नाच्या 2-3 दिवसानंतरच तिला अनुभव आला होता. त्याचा मूड कधी चेंज होतो, कधी काय बोलतो हे तिच्या मनात पण नसतं. म्हणून ती काहीच उत्तर न देता शांत राहिली. ती बोलत नाही ते बघून तोच अजून पुढे म्हणाला, जशी काही इथं त्यांच्या आज्यापंजांची कमवलेली संपत्ती आहे आणि त्यांच्या बहिणीला इथं उधळायला पाठवलं आहे. घे करून लिस्ट. श्रीमंता घरी मुलगी दिली याचा अर्थ आपली मज्जाच मज्जा.
सगळं आपलंच आहे असं समजतात हे लोक सगळे. म्हणून मम्मी जे सांगत होती ते बरोबरच सांगत होती की आपल्या बरोबरीच्या खानदानातली मुलीसोबत लग्न कर म्हणून. तिलाही अनुभव असेल ना, गरिबा घरची मुलगी केली म्हणजे ते सदा आसुसलेले असतात, भिकाऱ्यासारखे मागत सुटतात. वेदांचं एवढं जीवाला लागणारे शब्द ऐकून निशिगंधाच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. तिच्यानं एवढा अपमान ऐकवत नव्हता. आणि तिचं काय, कुठलीही मुलगी असो, प्रत्येक मुलीला माहेर म्हणजे जीव की प्राण असतो. एक वेळेस ती स्वतःचा अपमान सहन करून घेते, पण माहेरच्या लोकांचा, माहेरचा अपमान ती बिलकुल सहन करत नाही. तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळू लागले. ती म्हणाली, असं का बोलता हो? कितीही केलं तरी मुलं आहेत ती, त्यांना काय कळतं एवढं? त्यांनी सांगितलं म्हणून लगेच आणून थोडीच दिलं त्यांना. वेदांत म्हणाला, आणून द्यायची गोष्ट नाही, पण भिकाऱ्यासारखं मागितलं ना, ते बोललो. त्यात काय खोटं मी बोललो? आणि तुला एवढं लागत असेल तर स्पष्ट फोनमध्ये त्यांना, म्हणजे तुझ्या वहिनीला नकार दे. सांग, मुलांना समजूत घालून दे, मी आणणार नाही म्हणून. तुझं नाव सांग, मी आणणार नाही असं. ती रडतच ओके म्हणाली. इकडे यशोदाताईंनी वहिनीला सांगितलं की ते उद्या हनीमूनला जात आहेत, तर तिथून आल्यानंतर आम्ही तुम्हाला कॉल करू, तेव्हा तुम्ही मूळ परतावणीसाठी घ्यायला या. त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांची बहीण कॉल चालू असताना परत द्यायला आली. वेदांतनं इशारा दिला तिला की बोल मी काय सांगितलं ते. खूप जड मनानं निशिगंधा वहिनीला म्हणाली, वहिनी, भारती आणि सार्थकला समजूत घालून दे. ते जे मागत आहेत ते मी आणू शकत नाही. उगीच त्यांना आशा लावणं बरं नव्हे म्हणून सांगत आहे स्पष्ट. ती वेदांतकडं बघू लागली. वेदांतनं परत इशारा दिला की अजून पुढचं वाक्य बोल. ती पुढे बोलली, मुलांना असं काहीही मागायला लावत जाऊ नकोस माझ्याजवळ. हे बोलत असताना तिकडं वहिनीला खूप वाईट वाटत होतं आणि निशिगंधाबद्दल खूप रागही येत होता. तिचा भाऊसुद्धा ऐकत होता सगळं. तिचं बोलणं पूर्ण झालं इतक्यात वेदांतनं तिच्याकडून मोबाईल घेतला. तिच्या वहिनीला म्हणाला, वहिनी, डोंट वरी, तिचं ऐकून घेऊ नका, वेडी आहे ती. अहो, लहान मुलं आहेत ती, कितीही केलं तरी एवढ्या हौसेने मागत आहेत ते आपल्या आत्याकडून, आणि हिने असं बोलायला हवं का? द्या त्यांच्याजवळ फोन. वहिनी म्हणाली, जावई बापू, तुम्ही काळजी करू नका, मी मुलांना समजूत घालते. कशाला उगीच काही पण हट्ट? वात्रट आहेत ती मुलं, निशिगंधा बरोबर सांगत आहे. वेदांत हसतच म्हणाला, वहिनी, तुम्ही आमच्या मधात येऊ नका. मी आहे आणि भारती आणि सार्थक आहे. द्या अगोदर त्यांच्याजवळ फोन. वहिनीनं मुलांजवळ फोन दिला. वेदांत म्हणाला, काय बच्चे कंपनी, आम्ही जातो आहे. तुम्हालाही घेऊन गेलो असतो, पण तुमची स्कूल असेल ना, पुढच्या वेळेस नक्की घेऊन जाऊ. हो, मात्र एक काम करा, तुम्ही दोघे जण आळीपाळीनी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी हव्या त्या निसंकोचपणे बोलत चला. मी रेकॉर्डिंग करून ठेवेन आणि तुमची एकही गोष्ट मिस न करता सगळ्या वस्तू मी माझ्या हातांनी खरेदी करून आणेन. मी तुमच्या आत्याचं नाही ऐकणार बिलकुल पण. तिनं कितीही मना केलं मला तरी मी घेईनच तुमच्यासाठी. माझे आवडते दोस्त आहेत तुम्ही. कराल ना माझ्याशी फ्रेंडशिप? दोघा मुलांना खूप आनंद झाला. दोघांनी स्वतःच्या गोष्टी, स्वतःला जे पाहिजे ते सांगितलं. फोन ठेवल्यानंतर वेदांतने हसतच निशिगंधाकडे पाहून डोळा मारला आणि म्हणाला, चल, आटोपलं ना आता, झोप आता लवकर, सकाळी लवकर उठावं लागेल. असं म्हणून तो तिच्याकडे पाठ करून झोपी गेला. त्याच्या अशा व्यवहारामुळं निशिगंधा विचारात पडली. अरे, हा माणूस असा काय आहे? माझ्यासमोर किती अपमान करत होता सगळ्यांचा, आणि मला किती कसं बोलायला लावलं त्यांच्याशी. स्वतः मात्र त्यांच्या नजरेत किती महान बनला. इकडे पण वहिनी तनतनत आत गेली. म्हणाली, तुमची बहीण किती मतलबी आहे आत्ता दिसली मला. श्रीमंत सासर मिळालं तर माझ्या मुलांना तुच्छ समजायला लागली. कशी नाही म्हणत होती. तिच्यापेक्षा बिचारे जावई बापू चांगले. एवढा श्रीमंत फेमस माणूस असून सुद्धा किती छान बोलतो मुलांशी, आपल्या सगळ्यांशी. किती काळजी घेतो, मुलांच्या मताला किती महत्त्व देतो. मुलांनी सांगितलेल्या वस्तू स्वतः आणायचं कबूल केलं. भावालाही आनंद झाला की आपल्या बहिणीचा नवरा खरंच खूप समजूतदार
आणि चांगला मिळाला. आपली एकुलती एक लाडकी बहीण सुखात आहे हा त्याला आनंद झाला. मात्र निशिगंधा तर इथे खूपच प्रेमळ आणि सगळ्यांवर जीव ओतणारी होती. खरंच असं का बोलली असेल ती, एवढं मनाला लागण्याजोगं? आपल्या बायकोचं पण खरंच आहे. निशिगंधाचा राग आला. ती गोष्ट बरोबरच आहे. निशिगंधासमोर वेदांचं हे अजून नवीनच रूप समोर आलं होतं. तिच्या माहेरच्या लोकांसमोर तिला वाईट दाखवायचं, तिच्यासमोर तिच्या माहेरच्या लोकांचा खूप अपमान करून तिला टॉर्चर करायचं आणि स्वतःला खूप भला माणूस आहे असं दाखवायचं. किती कन्फ्यूज झाली होती निशिगंधा. तिला काहीच कळत नव्हतं. आजची रात्रसुद्धा खूप विचार करून करून ती थकली आणि खूप उशिरा तिला झोप लागली. सकाळी सकाळीच वेदांत आणि निशिगंधा हनीमूनसाठी निघाले गोव्याला. निशिगंधा प्रवासात वेदांतला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तो मात्र सतत फोनवर कामासंबंधी त्याच्याच हॉटेल मॅनेजरशी, तिथल्या वर्कर्सशी बोलत होता. त्यांना सूचना देत होता. ती पण किती वेळपर्यंत शांत राहणार? आणि तीही काही गरीब नव्हती किंवा शांत राहणारी नव्हती. मात्र परिस्थितीनुसार समजदार होती. म्हणून ती स्वतःच्या मनाची समजूत करायची की आपण दोघेही अनोळखी आहोत. दोघांचे स्वभाव वेगळे, वागणं बोलणं सगळंच वेगळं. म्हणून होतं असं. पण आता तिला वाटलं की असं कुठपर्यंत चालणार? त्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन या गोष्टीविषयी बोलू. आज दोघेही प्रथमच ते एकटे बाहेर पडले होते. आज त्यांच्या दोघात बोलणारा तिसरा कोणी नव्हता. म्हणून खूप वेळेपर्यंत ती त्याची वाट बघते बोलण्याची. मात्र तो सतत कोणाशी ना कोणाशी बोलत असतो किंवा सतत कधी कधी हसत पण असतो आणि तिच्यापासून लांब जाऊन बोलतो. ती त्याचं पूर्ण निरीक्षण करते. ते गोव्याला पोहोचतात. एका ठिकाणी हॉटेलात उतरतात. तो हॉटेल रूमच्या खिडकीत उभा राहून बोलतो. खिडकीमधून बाहेरचं दृश्य बघत असतो. खूप सुंदर हिरवळ पसरलेली असते. दूरवर अफाट निळाशार समुद्रही दिसतो. त्यानं बोलत असताना निशिगंधाकडे बघितलं, पण ती आत वॉशरूममध्ये गेली होती. तो हळू आवाजात म्हणाला, वाव, किती छान हिरवळ आहे. आणि हिरवळीवर जिकडे तिकडे कपल बसलेले आहेत. किती रोमॅन्टिक दृश्य आहे सगळं. आता यावेळेस खूप आठवण येते तुझी. तू इथे असायला हवी होतीस. तिकडून कोणीतरी महिला सांगते, अरे तुझ्यासोबत नवीनच लग्न झालेली सुंदर बायको आहे. तुला काय बाबा आता आमची आठवण येणार? रोमॅन्टिक क्षण तिच्यासोबत घालवणार आता. तो म्हणाला, अरे तुला बोललो ना मी, तू म्हणजे एक नशिली चीज आहे. शराबपेक्षाही नशिली. ही काय एक गोड सरबतासारखी आहे, थंडगार फक्त. मला तू हवीस डार्लिंग, हे मढं नको. तुला माहीत आहे ना मी फक्त माझ्या घरच्यांच्या आग्रहाखातर हे लग्न केलंय. अगदी हसत हसत रोमॅन्टिक गप्पा वेदांत करत आहे हे निशिगंधानं बघितलं. पुढे अजून तो काही बोलणार तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेल्यामुळं तो पुढे काही बोलू शकला नाही. तो तिच्याकडे बघून म्हणतो, मागच्या जन्मी मांजर होतीस का गं तू? अगदी मांजर पावलांनी हळूहळू येऊन मागे उभी राहतेस तर संशय घेते का माझ्यावर? ती धीटपणाने म्हणाली. कोणाशी बोलत होते एवढे गोड? ती त्याच्यासोबत हसत बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तो म्हणाला, कोणाशी नाही, असंच माझं कामासंबंधी होतं. अरे वा, कामासंबंधी, तेही इतकं गोड रोमॅन्टिक पद्धतीने? हॉटेल वर्करशी बोलत होते? निशिगंधा तो काही बोलला नाही, फक्त असं करून सोफ्यावर लोळत पडला. ती पण त्याच्याजवळ आणि प्रेमानं त्याच्या छातीवर हात ठेवून त्याच्याशी गोड बोलण्याचा हसण्याचा प्रयत्न करू लागली. तो म्हणाला, तू खुश आहेस ना हनीमूनला आल्यावर? तुझे आई बाबा, तुझ्या मैत्रिणी सुद्धा हेच विचारत होते ना सगळं? तर मोबाईल घे आणि सगळ्यांना फोन करून सांगून दे. मी तोपर्यंत लोळतो. मला खूप थकवा आलेला आहे. इतक्यात त्यांचं रात्रीचं जेवण आलं. दोघांनी मिळून जेवण केलं. तो म्हणाला, चल खाली हॉटेलात पार्टी चालू आहे, तिथं जाऊ. मोठ्या लोकांची पार्टी कशी असते तेही तुला बघायला मिळेल. ती म्हणाली, ओके जाऊ चला. तो तिला म्हणाला, मात्र अगोदर हे गावंढळसारखे कपडे काढ आणि मी हे कपडे आणले तुझ्यासाठी बाहेरून, हे घे. प्रथमच त्यानं तिच्यासाठी काहीतरी आणलं म्हणून तिला खूप आनंद झाला. तिने कपड्यांचा बॉक्स घेतला आणि चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यास गेली.
पण तिनं जेव्हा कपडे घातले तिला स्वतःची सुद्धा लाज वाटत होती. एवढे ते कपडे छोटे होते. तिला सवय नसणारे कपडे त्यानं तिच्यासाठी आणले होते, अगदी फॅन्सी. तिला ते कपडे घालून बाहेर येण्याची सुद्धा लाज वाटत होती. तिनं आरोळी मारली, अगं ये निशी, बाहेर कधी येशील? कपडे दाखव तुझे. त्याच्या समाधानासाठी ती बाहेर आली. तिला न आवडणारी गोष्ट, पण तिने करायचं ठरवलं. त्याला हेच आवडत असेल तर असं का होईना. ती त्याच्यासमोर आली. तो तिला बघून म्हणाला, तुझ्यासारखीला कितीही फॅन्सी कपडे घातले तरी त्यांच्यासारखी स्टायलिश नाही राहता येणार तुला. पण ओके, चल जाऊ लवकर. तिला त्याचं असं कमेंटने खूप वाईट वाटलं. हॉटेलच्या त्या झगमगत्या पार्टीत तिनं बघितलं, अगदी अर्धवट कपडे घातलेल्या मुली दारू पिऊन बेधुंद इंग्लिश गाण्यावर नाचत होत्या. म्युझिकच्या तालावर झिंगत होत्या आणि खूप सारी तरुण माणसं त्यांच्या गळ्यात हात घालून थिरकत होते, अश्लील हावभाव करत होते. तिला हे सगळं पाहून खूपच चीड येत होती. वेदांतबद्दल तिच्या मनात विचार येत होता, ह्याला कसलीही अशी जागा आवडते काही कळत नाही. काय आहे तरी ह्याच्या मनात काय सिद्ध करण्यासाठी इथं मला घेऊन आला असेल. यालाच म्हणतात का श्रीमंत लोक. आजच्या जमान्यातल्या मॉडर्न मुली. सोनालीचे कपडे तर चांगलेच होते, तरीही फॅन्सी कपडे घालून अशा मुली फिरतात म्हणून मुलं बिघडतात असं सांगून स्वतःला इज्जतदार समजत होता. आणि इथं अशा मुलींकडं किती हावरटपणे बघतो आहे. पण काय करायचं, आई नेहमी सांगायची, माणूस कितीही वाईट असला तरी त्याचं मन जिंकून घेणं आपल्या हातात असतं. कदाचित मी त्यांना समजून घेईन, त्यांच्यावर एवढं प्रेम करेल की त्यांना बदलावं लागेल. त्यासाठी काहीही करू. वेदांसाठी, वेदांचं प्रेम मिळवण्यासाठी काहीही करायचं. वेदांत आणि निशिगंधा दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात घालून तिथल्या पार्टीत सामील झाले. त्याच्याजवळ एवढी सुंदर बायको असून सुद्धा त्याचं लक्ष इकडे तिकडेच होतं. त्याच्या मनाला चांगलं वाटावं म्हणून ती त्याच्यासोबत नाचली. थोड्या वेळात ती म्हणाली, बस आता, थोडा वेळ बसते मी. वेदांत हसत म्हणाला, ओके बस, इथं मी तुझ्यासाठी काहीतरी थंडगार प्यायला घेऊन येतो. ती म्हणाली, हो बरं होईल, खरंच घसा खूप कोरडा पडतो आहे. तिथं गंमत बघत निशिगंधा बसून राहिली. वेदांतच्या मनात आता काय आलं कुणास ठाऊक. तो तिच्याजवळ एक काचेचा ग्लास भरून काहीतरी थंड पेय घेऊन आला. तिनं कुठलाच विचार न करता घटाघट ग्लासातलं पेय प्यायला सुरुवात केली. थोडंसं प्यायल्यानंतर तिनं तोंड एकदम कडवट केलं. ती लगेच म्हणाली, अरे हे काय आहे? तो म्हणाला, पी, एकदम ब्रँडेड आहे ते, बघ सगळे पीत आहेत. विष नाही दिलं मी तुला. थोडा विश्वास ठेवत चल ना स्वतःच्या नवऱ्यावर. जिथं विश्वास ठेवायचा तिथं ठेवत नाही आणि त्या फालतू मुलीवर विश्वास ठेवते, सोनालीवर, आणि तिला मैत्रीण म्हणून घेते. हे घे पिऊन, खूप छान वाटेल तुला. सोनालीला आपल्या नवऱ्याकडून हिणवलं गेल्यामुळं तिच्याबद्दल तिच्या मनात खूप वाईट वाटलं. पण तिला वाटलं जर आत्ताच उत्तर दिलं तर अजून परत या परक्या ठिकाणी भांडण घालेल उगाच. म्हणून ती गप्प बसली. त्याचं मन राखण्यासाठी, त्याला चांगलं वाटावं म्हणून तिनं ऐकलं आणि कसं तरी पिऊन टाकलं. तो तिरपी नजर करून तिच्याकडे बघून हसू लागला. थोड्या वेळात तिला नशा चढली. ती एकदम नशेत खदाखदा हसू लागली, डोलू लागली, बेधुंद होऊन नाचू लागली. वेदांत दूर उभा राहून गंमत बघू लागला, हसू लागला. म्युझिकच्या तालावर ती हसत होती, नाचत होती, डोलत होती, नशेमध्ये सगळं करत होती. ते पाहून एका तरुणानं तिला बघितलं. त्याला कळलं की ती एकटीच आहे आणि नशेत आहे. तो तिच्याजवळ गेला, तिला पकडलं आणि तिच्यासोबत नाचू लागला. ती पूर्ण नशेत होती, तिला काही कळायचं नाही. ती पण बेधुंद होऊन त्याच्यासोबत नाचू लागली. वेदांतला खूपच संताप आला. त्यानं अगोदर तिची आणि त्या तरुणाची एकमेकांच्या गळ्यात हात घातले असताना फोटो, व्हिडिओ काढून घेतले. त्यामध्ये ती हसताना आणि स्वखुशीने नाचताना दिसत होती. त्यानंतर मोबाईल खिशात ठेवला. तो त्यांच्याजवळ गेला आणि त्या तरुणाला संतापात खूप मारलं, अगदी रक्तबंबाळ करून सोडलं. त्यानं त्याचा जीवच काढून घेतला असता असं वाटायला लागलं. तेवढ्यात काही लोकांनी त्यांचं भांडण आवरलं आणि त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. वेदांत निशिगंधाला पकडून रूममध्ये घेऊन आला.
ती जिन्याच्या पायऱ्या चढताना सुद्धा नशेत इकडे तिकडे झिंगू लागली, हसू लागली, बोलू लागली. म्हणाली, वेदू, मला थोडा डान्स करू दे ना. किती मज्जा येत होती. तिथं नाचतात ती त्यांच्यासोबत पायऱ्या चढत होती. तिला रूममध्ये आणून कसली तरी झोपेची गोळी त्यानं तिला दिली. ती गाढ झोपी गेली. त्यानंतर त्याने आंघोळ वगैरे करून केस सेट केले, अंगावर सेंट वगैरे मारला आणि एकदम फ्रेश झाला. आनंदात गाणं गुणगुणत लागला आणि झोपलेली असताना हसतच तिला बाय डिअर निशी असं म्हणून रूमला बाहेरून कुलूप लावलं आणि परत पार्टी चालू होती तिथे आला. तिथे आल्यानंतर एक मुलगी त्याची वाट बघत होती. त्यानं तिला इशारा केला. दोघेही हॉटेलच्या दुसऱ्या रूममध्ये गेले. त्याच्यासोबत जाणारी ती एक सुंदर बारबाला होती. दोघेही एका रूममध्ये आले. त्याच्यासारख्या देखण्या तरुणावर कुठलीही मुलगी लुब्ध होतात. तशी ही मुलगी पण एवढ्या हँडसम आणि श्रीमंत पुरुषानं आपल्याला निवडलं हे तिला खूपच आवडलं होतं. मात्र त्याच्या बायकोला तिनं त्याच्यासोबत पाहिलं होतं. तेव्हापासून ती कोड्यात पडली होती की माझ्यापेक्षाही याची बायको किती सुंदर आहे, एखाद्या परीसारखी नाजूक. तरीही त्याची बायको आवडत नसेल का? कदाचित बायकोपासून त्याला सुख मिळत नसेल, असंच काहीतरी असेल, असं तिनं मनाशी ठरवलं. तिचं नाव नताशा. एकदम चुलबुली आणि बोलकीही. तिला आईवडील नव्हते. मामा मामीनं तिला लहानाचं मोठं केलं, पण खूप त्रास देऊन. त्यांच्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घरातून बाहेर पडली. इथल्या बारमधल्या एका मैत्रिणीनं तिला हा मार्ग सांगितला. सजायचं धजायचं, फक्त ॲक्टिंग करायची आणि गाण्यावर डान्स करायचा आणि श्रीमंत येणाऱ्या गिऱ्हाईकांना आकर्षित करायचं. आपल्या तारुण्याच्या सौंदर्याच्या जोरावर त्यांना भुलवून घ्यायचं. बस, लगेच मालामाल होतो. दुसऱ्याच्या कमाईनं खाण्यापेक्षा आपण स्वतः कमावून खाऊ. असंही रोजच्या त्रासाला कंटाळून तिनं हा मार्ग स्वीकारला होता. कधी कधी माणूस जीवनाला पूर्ण उबगून जातो तर कुठलाही मार्ग स्वीकारायला तयार होतो. तसंच या एवढ्याशा पोरीचंही झालं होतं. मामीच्या हाताखाली त्रास सहन करण्यापेक्षा हे बरं. निदान सुखानं खायला मिळेल, स्वतःचं कमावलेलं, मग ते कोणत्याही प्रकारे असो. तिला तिथं जॉईन व्हायला अगदी 2च दिवस झाले होते. अजूनही ती खूप लाजरी बुजरी होती. इतर मुलींसारखं तिला गिऱ्हाईकाला वळवण्यासाठी खाणाखुणा करता येत नव्हत्या. तिची हिंमतच होत नव्हती. अगदी घाबरून कशी तरी फक्त म्युझिकच्या तालावर डान्स करण्याचा प्रयत्न करायची. त्या आलिशान 5 स्टार हॉटेलच्या झगमगाटात ती अगदी कावरीबावरी झाली होती. सगळ्या मुली अगदी सराईतपणे नाचत होत्या, गिऱ्हाईकाला लुभावत होत्या. ही कसं तरी नाचून एक कोपरा पकडून उभी होती. घाबरल्या नजरेनं इकडं तिकडं बघत होती. त्याच वेळेस वेदांतनं तिला बघितलं आणि त्याच्या पारखी नजरेनं ओळखलं. ही मुलगी अगदी नवीनच दिसते म्हणून बरोबर त्याच मुलीची निवड त्यानं केली. तिच्यापुढे हात करत त्याचं ते अगदी काळीज खल्लास होईल अशी गोड स्माईल तिला दिली. तिला सांगितलं की डान्स विथ मी. तिनं त्याच्या नजरेत नजर घालून बघितलं. त्याच्या आकर्षक नजरेपासून तीही वाचू शकली नाही. त्याचा ओझरता स्पर्श तिच्या अंगाला शहारा आणून गेला. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेली, फक्त 18 वर्षाची ती कोवळी तरुणी. पुरुषाचा स्पर्श आजपर्यंत तिनं कधी अनुभवला नव्हता आणि पार्टीतल्या सगळ्यात देखण्या आणि तगडा तरुण वेदांतनं एवढ्या सगळ्या मुली सोडून तिलाच निवडलं, हा तिच्या मनात आनंद झाला होता. तिच्याकडून त्यानं फोन नंबरही घेतला. जेव्हा निशिगंधा हॉटेलच्या रूममध्ये असायची तेव्हाच तो तिच्याशी बोलायचा. आज बरोबर त्यानं हा डाव साधला होता. आजची रात्र त्याची रंगीन होणार होती. तो दिवसाला कायम कामात मग्न असायचा. कामात त्याला बिलकुल कंटाळा केलेला चालायचा नाही, पण प्रत्येक रात्र मात्र रंगीन करायचा. अशा डान्स बारमध्ये तो नेहमी यायचा आणि अगदी पारख करून मुलीची निवड करायचा. मात्र निशिगंधासोबत लग्न झालं तेव्हापासून हा मौका त्याला मिळत नव्हता. मात्र हनीमूनच्या बहाण्यानं तो इथं आला होता आणि गोव्याच्या बीचवर फिरणाऱ्या गोऱ्या आणि सोनेरी केसांच्या तरुणींचे उघडे शरीर पाहून नेत्रसुख पण घ्यायला मिळालं होतं इथे. ते दोघेही आत गेले. त्यानं दार लावलं.
तिला मात्र आता धडधडू लागलं. आज प्रथमच तिचं कौमार्य नष्ट होणार होतं. तो बेडवर बसला. त्यानं सिगरेटचं पाकीट काढून एक सिगरेट पेटवली आणि त्याच्याच धुंदीत झुरके घेत होता. तिनं त्याला विचारलं, सर, एक विचारू? त्यानं तिच्याकडं न बघताच मान हलवून संमती दिली. ती म्हणाली, सर, तुमची बायको खूप सुंदर आहे आणि शट अप. तिचं वाक्य पूर्ण न होता तो जोरात ओरडला. ती थरथर करू लागली. तिच्या तोंडातून सॉरी शब्दही निघत नव्हता. तो म्हणाला, मला काहीच प्रश्न विचारायचा हक्क तुला नाहीये, यापुढे लक्षात ठेव. तिनं मानेनच हो म्हटलं. त्यानं पायानं सिगरेट विझवली आणि स्वतःचा शर्ट, बनियन, कपडे काढले आणि तिलाही काढायला लावले. ती थरथरू लागली. इथून पळून जावं असं तिला वाटू लागलं आता. पण ती पूर्ण त्याच्या तावडीत सापडली होती. आता तसं करता येणार नव्हतं. त्यानं ग्लासातली दारू पुन्हा घशात ओतली आणि तिच्याकडे बघितलं. ती निमूटपणे घाबरतच त्याच्या स्वाधीन झाली. त्यानं तिच्यावर एवढीशीही दया न दाखवता नाजूक फुलकुस करून टाकावं तसंच केलं. ती ओरडू लागली, मात्र तो तिच्यावर जोरात ओरडला, ओरडू नकोस. ती खूप साऱ्या वेदना सहन करत त्याच्या जवळ पडून राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण रूमच्या अंधारात ते अश्रू फक्त तिलाच माहीत. खूप वेळपर्यंत त्याचा अमानवी व्यवहार संपला आणि तो निपचित पडून राहिला. ती तर केव्हा बेशुद्ध झाली तिलाही कळालं नाही. त्याची शांत झोप झाल्यावर सकाळच्या 4 वाजेच्या सुमारास त्याला जाग आली. तो उठला. त्यानं रूमचा लाईट लावला आणि तिच्याकडे बघितलं. तिचा चेहरा एकदम मासूम वाटत होता, तरीही त्याला काही वाटलं नाही. तिच्याकडे त्यानं अगदी तुच्छतेने बघितलं. 50,000 रुपयांची एक गड्डी पाकिटातून काढली आणि तिच्या अंगावर फेकून दिले आणि रूम बाहेर निघून गेला. निशिगंधा झोपली होती तिथं त्याच्या बुक केलेल्या रूममध्ये गेला. ती अजूनही शांत झोपली होती. हळूच जाऊन तिच्या बाजूला तोही झोपी गेला. 7 वाजेच्या सुमारास ती उठली. ती काय उशिरा उठणाऱ्यांमध्ये नव्हती, पण दारूच्या नशेमुळे आणि तिला दिलेल्या झोपेच्या गोळीमुळे ती आत्तापर्यंत झोपून होती. तिनं डोळे उघडून समोरच्या घड्याळात बघितलं. 7 वाजले होते. ती पटकन उठून बसली. तिच्या मनात वाटलं, अरे, मी एवढा वेळ कशी झोपून राहिले? तिचं डोकं अजूनही जड वाटत होतं. तिनं वेदांतकडे बघितलं तर तो कधीच उठून तयार पण झाला होता, अंघोळ वगैरे करून. वेटर येऊन त्याला लागणारा कॉफी आणि तिच्यासाठी चहा देऊन गेला होता. त्यानं तिच्यासाठी चहा तयार केला आणि तिच्या हातात देत म्हणाला, गुड मॉर्निंग, चहा घे, बरं वाटेल तुला. डोकं दुखतंय ना? ती त्याच्याकडे आश्चर्यानं बघू लागली, कारण कधी नाही तो आज एवढ्या प्रेमानं बोलत होता. ती मनात म्हणाली, ह्यांची तब्येत तर ठीक आहे ना? कधी नाही आज एवढं झालं तरी काय, एवढं गोड बोलायला, आणि आयता चहा पण देतो आहे. मला वाटलं होतं की एवढा वेळ झोपून राहिले म्हणून आता ओरडतीलच. तिने त्याच्याकडे आश्चर्यानं बघत त्याच्या हातातून चहा घेतला आणि सॉरी, जागच आली नाही मला वेळेवर. एवढी कशी झोप लागली असेल, असं म्हणून ती मुकाट्यानं चहा पिऊ लागली. ओके, काही हरकत नाही. वेदांत. दररोज ती त्याची सेवा करायची, सगळं त्याला आयतं पुरवायची. पण आज त्यानं तिलाच चहा दिला म्हणून तिला थोडं अपराधीसारखं वाटत होतं. तिला काहीतरी आठवण येऊन चहा पिणं एकदम थांबवून त्याच्याकडे पाहत म्हणाली, रात्री पार्टीमध्ये तुम्ही मला काहीतरी ड्रिंक प्यायला दिलं होतं. काय होतं ते? त्यामुळंच मला असं होत होतं. आणि गोळी पण दिली होती तुम्ही मला. तो रागात उठून उभा राहिला. लगेच म्हणाला, हो, ती दारू होती आणि गोळी तुला झोप येण्यासाठी दिली होती. कारण तुला नशा खूपच चढली होती आणि नशेत तुला तो गोरी चामडीवाला विदेशी खूप आवडत होता. त्याच्यासोबत एकदम हसतच आनंदानं डान्स करत होतीस. म्हणून तुला आणलं आणि इथं झोपवलं आणि त्याची चांगलीच जिरवली. तिला खूप मोठा धक्का बसला हे ऐकून. ती म्हणाली, तुम्हाला माहीत होतं की मी आजपर्यंत कधीच दारू घेतलेली नाही. माहीतही नाही मला त्याचा स्वाद, वास कसा असतो ते. कारण माझ्या घरी माहेरी कोणी घेत नव्हतं. पण मला न सांगता तुम्ही का पाजली आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवून पिऊन टाकली. तो म्हणाला, तुझं मन ओळखण्यासाठी. काय? ती एकदम चमकून त्याला विचारते. वेदांत रागात येऊन तिला सांगतो,
कारण नशेमध्ये माणूस अगदी खरं वागतो. त्याच्या मनात जे असतं ते आपोआप बाहेर पडतं. मी बघितलं, शुद्धीवर असताना तू अगदी सती सावित्रीसारखी एका कोपऱ्याला उभी होतीस. मला असं दाखवायची की या गोष्टी मला आवडत नाहीत आणि तुझ्या पोटात थोडीशी दारू गेल्याबरोबर तुझं असली रूप बाहेर आलं. कशी झिंगाट होऊन नाचत होती, हसत होती, किती मजा घेत होती. आणि सगळ्यात जास्त त्या गोऱ्या चमडीवाल्याबरोबर नाचताना तुला खूप मजा येत होती, हो ना? त्याच्या मनातलं एवढं षडयंत्र ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला. अजून हे एक वेगळंच रूप तिच्या नजरेसमोर आलं त्याचं. तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. काहीही असो, पण नशेत असताना मी किती वाईट हरकती केल्या हे ती मनात येऊन तिला खूप वाईट वाटत होतं. तो म्हणाला, अशा असतात बायका, म्हणून त्यांच्यावर कंट्रोल ठेवावा लागतो. ती त्याचं सगळं ऐकून थक्क झाली. याचे विचार कुठपर्यंत पोहोचू शकतात हेही तिला कळलं. तिला सोनालीच्या बोलण्याची पुन्हा पुन्हा आठवण येत होती की तू जिजूंना नीट ओळखलं का खरंच, आणि पश्चाताप होत होता की तिच्या बोलण्याकडं लक्ष दिलं असतं तेव्हा तर किती बरं झालं असतं. त्याच्या बोलण्यावर ती काहीच बोलली नाही. अगदी मुकाट्यानं आंघोळ करून वगैरे तिचं स्वतःचं आवरलं. पण तिनं मनाशी पक्क ठरवलं की आपण सहन करायचं नाही, आपल्या मनासारखं जगायचं, जे होईल ते. पण वेदांची चुकीची गोष्ट असेल ती बिलकुल करायची नाही आणि रडत पण बसायचं नाही. इकडे नताशाला खूप उशिरा जाग आली. चेहऱ्यावर खिडकीच्या फटीतून तिच्या डोळ्यांवर ऊन आलं होतं. ती पटकन उठली, मात्र तिला प्रचंड शरीरात वेदना जाणवू लागल्या. तिचं खालचं शरीर रक्ताने सुद्धा भरलं होतं. तिला खूप भीती वाटली. तिला रात्रीचा प्रसंग जसाच्या तसा आठवला. तिच्या अंगावर शहारे आले. तिने हा कुठे गेला म्हणून इकडे तिकडे नजर टाकली तर तिच्याच अंगावरून बाजूला पडलेले पैशांचे पुडके तिला दिसले. तिने ते उचलले आणि बाप रे, एवढे सारे पैसे, असं म्हणून पर्समध्ये ठेवले. पण तिच्या अंगावरील रक्ताळलेल्या खुणा बघून तिला खूप रडू कोसळायचं. पण ती एकटीच होती या जगात. तिला साथ देणारं कोणी नव्हतं. पैसे तर भरपूर मिळाले, पण आता ते पैसेही तिला नकोसे वाटायला लागले. तिचं मन खूप उदास झालं. शरीराच्या वेदनेपेक्षाही मनाला भयंकर वेदना तिला होत होत्या. तिला खूप एकटं एकटं वाटू लागलं. तिला वाटलं की आपल्या सौंदर्याचा, तारुण्याचा हे पुरुष लोक फक्त स्वतःची हवस भागवण्यासाठी उपयोग करतात आणि कचऱ्याप्रमाणे फेकून देतात. मला कोणाचं प्रेम मिळवण्याचा हक्क का नाही? सगळे फक्त माझ्या शरीराकडे आसुसलेल्या नजरेने बघतात, त्यांची हवस मिटवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रेम मात्र कोणी करत नाही. ती हातावर चेहरा लपवून खूप वेळपर्यंत रडत राहिली. शेवटी लंगडत शरीराच्या वेदना झेलत उठली, स्वतःला फ्रेश केलं आणि खाली आली. तिनं तिच्या अगदी कोवळ्या वयात शरीर संबंधाचा पहिलाच अनुभव घेतला. खूप वेदनादायी, अगदी अमानवी, पशुसारख्या पुरुष म्हणून घेणाऱ्या नराधमाकडून. तिला एक प्रकारे असल्या शरीर संबंधाची घृणा वाटू लागली. तिला त्याच्यासोबत पाहिलेलं त्याच्या सुंदर बायकोबद्दल कीव वाटायला लागली. तिला स्वतःच्या शरीराची सुद्धा किळस वाटत होती. ती रूममधून बाहेर निघाली. त्याच वेळेस वेदांत आणि निशिगंधा बाहेर फिरण्यासाठी, काहीतरी खरेदी करण्यासाठी बाहेर आलेत. निशिगंधानं त्याला न विचारता साडीच नेसली होती. तो तिच्याकडे पाहून फक्त हसला आणि म्हणाला, अशा गवार मुलींचं मी काही करू शकत नाही. चल जाऊ दे, वेळ होतोय. काही उत्तर देण्यासाठी तोंड उघडलं तेवढ्यात त्यानं ती स्वतःच्या ओठांवर बोट ठेवून रागातच सांगितलं की मला उत्तरं नको आहेत. दोघे काहीतरी खरेदी करण्यासाठी बाहेर निघाले. नताशा आणि निशिगंधाची नजरानजर झाल्यावर स्त्री स्वभावानुसार ती नताशासोबत हसली. नताशानं सुद्धा कशी तरी स्माईल दिली. नताशाचं रडकं तोंड पाहून निशिगंधापेक्षा ती 4-5 वर्षांनी लहान मुलगी म्हणून तिनं सहज विचारलं की तब्येत बरी नाही का तुझी? एवढं आस्तेनं आजपर्यंत कोणी विचारलं नाही. म्हणून एक वेळ तिनं निशिगंधाकडे बघितलं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती म्हणाली, नाही दीदी, ठीक आहे मी. निशिगंधा परत म्हणाली, काही मदत हवी आहे का तुला? नताशा आपले येणारे अश्रू लपवण्यासाठी तोंड दुसरीकडे फिरवलं
आणि नो थँक्स म्हणून पटापट पुढे निघाली. तिनं जेव्हा तोंड वळवलं तेव्हा निशिगंधाच्या लक्षात आलं की तिच्या एका कानातला झुमका खाली पडला. तिनं तिच्याकडे पाहिलं तर तिच्या दुसऱ्या कानातला झुमका पण गायब होता. ती तिला काही बोलणार तेवढ्यात ती पटापट निघून गेली. निशिगंधा त्याबद्दल काही विचारणार तेवढ्यात ती पटपट पुढे निघून गेली होती. निशिगंधा तिच्याकडे बघतच राहिली. ती मनात म्हणाली, बिचारीला काहीतरी त्रास नक्की आहे, पण सांगू शकली नाही. तिनं तो झुमका आपल्या मुठीत उचलून घेतला. ती जर पुन्हा दिसली तर तिला परत करीन असं ठरवून. पण वेदांत तिच्यावर जोरात ओरडला, निशी, हे काय चाललंय? अशी कुठेही गावंढळसारखी का वागते तू? अगं, मला लाज वाटते तुझी. निशिगंधाला तो असं का बोलतो आहे हे न कळून ती त्याला म्हणाली, अहो, मी असं काय केलं? वेदांत म्हणाला, अशा कुठल्याही मुलींशी का बोलतेस? एक बारबाला आहे ती, नाचणारी, कुठल्याही पुरुषांचं मन रिझवणारी. एक वैश्य आहे आणि तू तिच्याशी बोलतेस? तिच्या तब्येतीची तुला एवढी फिकीर? माझ्या इज्जतीची पर्वा आहे की नाही तुला? सारं दिल्ली शहर मला ओळखतं आणि तुला माझी बायको म्हणून. अशा मुलींशी गप्पा करताना जर मला ओळखणाऱ्या लोकांनी तुला कोणी बघितलं तर माझ्याबद्दल काय विचार करतील? नवऱ्याचा जराही सन्मान नाही तुला. बायको म्हणण्याच्या लायकीची तरी आहे की नाही? निशिगंधाच्या डोळ्यात पाणी आलं. ती धीर करून म्हणाली, अहो, याच्यात मी एवढं कुठे वाईट केलं? ती मुलगी काय करते, कशी आहे, त्याच्याशी थोडीच मला देणं घेणं आहे. मी फक्त तिची तब्येत विचारली, एक माणुसकी म्हणून. वेदांत रागानं तिच्याकडे बघत म्हणाला, मी जे सांगितलं तेच फक्त ऐकायचं. मला उलट उत्तरं नको आहे, कळलं ना? ती परत म्हणाली, मी तुमची बायको आहे. आपल्या नवऱ्याशी बोलण्याचा किंवा एखाद्या गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार नसतो का बायकोला? तो अजून तिच्यावर डोळे वटारतो आणि बोलतो, निशी, अजूनही माझं ऐक. माझा राग हाताबाहेर जाऊ देऊ नकोस. मला उलट उत्तर दिलेलं आवडत नाही. मी माझ्या आईचंही ऐकून घेत नाही. सांगितलं ना, बायकोनं फक्त नवऱ्याचं ऐकायचं असतं. नवऱ्याचा सन्मान हाच तिचाही सन्मान असतो. तिला स्पेशल कुठला आला सन्मान? त्याचं बायकोविषयी एवढं हलकट उत्तर ऐकून तिच्या मनातल्या मनात खूप संताप येतो. काय करावं या माणसाला असं तिला वाटतं. पण ती परक्या ठिकाणी हनीमूनला आलेली असल्यामुळं ती कशी तरी शांत राहते. ते गोव्याच्या बाजारपेठेत फिरतात, जिथे खूप छान छान वस्तू आणि ड्रेस खरेदी विक्री चालू असते. तिचं मन स्वतः मानानं साडी नेसून लांबलचक वेणी घातलेली असते. त्यावर सुंदर मोगऱ्याचा सुगंधी गजरा पण लावलेला असतो. भांगेत सिंदूर, कपाळाला डोळ्यांच्या भोवयांच्या मध्ये छोटीशी टिकली, कानात छान झुमके आणि चेहऱ्यावर गोड हास्य. अशा साध्या मेकअपमध्येही खूप सुंदर दिसत होती ती. ती एका दुकानात काहीतरी घेण्यासाठी थांबली. वेदांत मात्र त्याच्याच मस्तीत होता. विदेशी पर्यटक महिलांना तो बघण्यात व्यस्त होता. एक विदेशी जोडपं निशिगंधा उभी होती तिथेच आलं आणि एक भारतीय नारी पाहून त्यांचं कुतूहल निर्माण झालं. तिचा सुंदर साज शृंगार बघून ती महिला म्हणाली, वा, एक भारतीय महिला, एक परिपूर्ण उठून किती सुंदर पोशाख आहे. निशिगंधा त्यांचं बोलणं ऐकून तिला स्माईल दिली आणि थँक्स म्हणाली. कृपया आमच्यासोबत एक फोटो काढाल? तिच्यासोबतचा पुरुष म्हणाला. निशिगंधा त्या लोकांना मराठी भाषा समजणार नाही म्हणून तीही त्यांच्यासोबत इंग्रजीत बोलू लागली. म्हणाली, अरे, खरंच धन्यवाद आणि तू पण सुंदर आहेस. तो विदेशी पुरुष म्हणाला, आम्हाला तुझा भारतीय लूक आवडला. विदेशी महिला, तू इथे एकटीच आलीस का? निशिगंधा, नाही, मी माझ्या पतीसोबत आले आहे. त्यांचं हे सगळं बोलणं अंतरावर उभं राहून वेदांत ऐकत होता. एवढं अस्खलितपणे इंग्रजी बोलताना निशिगंधाला त्यानं पाहिलं नव्हतं. तिचं एवढं प्युअर इंग्लिश ऐकून तो थक्क झाला. त्याच्या मनात आलं की आपण हिला गावंढळ म्हणत होतो. ही तर आपल्यापेक्षाही एक पाऊल पुढेच निघाली. पण त्याची मानसिक वृत्ती बिघडलेली असल्यामुळं तो लगेच मनात म्हणाला की एवढी दीडशहाणी बायको आपल्याला नकोच. हिला सुधारायला पाहिजे. हिनं माझ्या खालीच राहिलं पाहिजे. माझ्या आज्ञेबाहेर जाता कामा नये. माझ्यापेक्षा खालच्या लेवलवर राहील तरच ही माझी बायको.
तो संतापानं तिच्याकडे बघू लागला. विदेशी जोडपं तिच्याशी बोलतच होतं. शेवटी ते तिला हसत म्हणाले, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. अरे प्लीज कधीतरी आमच्या देशात या. तुला इथं यायला आवडेल का? तुम्हाला आमच्या देशाची संस्कृती बघायला आवडेल का? निशिगंधानंही त्यांना हसत निरोप दिला. म्हणाली, मलाही तुमच्याशी बोलून बरं वाटलं. हो नक्कीच, का नाही. प्रत्येक देशाची संस्कृती आणि परंपरा त्या देशातील लोकांसाठी अभिमानास्पदच असते. मलाही तिथं येऊन तुमच्या देशाच्या परंपरा जाणून घ्यायला आवडेल. येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. निशिगंधाला इतकं फाडफाड इंग्लिश बोलताना पाहून त्याला खूपच संताप चढत होता. ते विदेशी जोडपं निघून गेलं. ती हसतच त्यांच्याकडे बघतच होती. तो रागातच तिच्या जवळ आला आणि म्हणाला, त्या गोऱ्या चांबडीवाल्याशी एवढी गुलूगुलू गप्पा करत होतीस, आवडला का तो तुला? असं मी नाही म्हणत बरं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुझी इतकी गोड स्माईलच सांगत आहे. रात्री जशी नशेत त्या दुसऱ्या गोऱ्याशी नाचत होती तशी. निशिगंधाला वेदांच्या बोलण्याची खूपच चीड आली आणि संतापही आला. तरी स्वतःच्या मनाला कंट्रोल करत ती म्हणाली, प्लीज प्लीज वेदांत, माझ्यावर असा आरोप लावू नका आणि उगाच अशी वायफळ बडबड करू नका. तिला पहिल्यांदाच एवढा आत्मविश्वासपूर्वक तिच्याशी बोलताना पाहून त्याचा संताप 7व्या आसमानावर गेला. पण ऐन गर्दीत असताना त्याला काहीच करता येत नव्हतं आणि प्रचंड दाट ओठ खाल्ले तिच्यावर आणि म्हणाला, चल रूमवर. दोघेही परत त्यांच्या हॉटेलच्या रूमवर गेले. पण पुढे काय? वेदांची मानसिकता खूप खराब होती. त्याच्या अशा वाईट मानसिकतेतून ती बाहेर पडेल का? किंवा तो सुधारेल का? ती त्याला सुधारते का? या तिन्ही प्रश्नांपैकी काय होईल पुढे? आणि या तिन्ही प्रश्नांपैकी कुठलंही एक उत्तर मिळालं तरच तिच्या आयुष्यात पुन्हा नव्यानं प्रीत फुलेल. तर मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. आणि नवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घंटीचं बटनही दाबा. कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.